चेंजेस बऱ्याच मोठ्या प्रमाणात असताना झालेले आहेत. या झालेल्या चेंजेसचा असताना विचार करत ज्या ठिकाणी मला वाटतं आपल्याला विचार करणं हा महत्वाचा आहे. जे नेहमीचे असणारे जे संविधानाच्या संदर्भातलं आहे, बॉरोड आहे, अमुक आहे, येस टोटली एग्री करतो. काय बॉरोड आहे म्हणजे ते एक्झिस्टिंग आहेत. दॅट इज दी फिलॉसॉफी. त्या त्या नेशन्समध्ये मी जसं म्हणालो डेव्हलप झाली, त्यांनी कोडिफाय केला. ते आपल्याला फायद्याचं असेल तर आपण घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल आपण कुठल्याही पद्धतीने मी असं म्हणेन की कमी मानता कामा नये. इट्स अन आयडिओलॉजिकल सिस्टम की ज्याला आपण असं स्वीकारतो अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की हा डिबेट आपण असं सुरुवात करू, एक चर्चा सुरुवात केली. त्याबद्दल असं मी आपल्या सगळ्यांचं मॅनेजमेंटचं आणि ज्यांनी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचं असतात अभिनंदन या ठिकाणी करतो. कारण त्या आज काळाची गरज आहे. कारण माझ्या 40 वर्षाच्या अनुभवाचं तुम्ही आज बघितला तर मी असं म्हणेन की आत्ताची पिढी माझ्या दृष्टीने बुद्धू आहे. सॉरी, सगळ्यांना वाईट वाटत असेल पण आत्ताची पिढी पूर्णपणे बुद्धू आहे. ती विचारच करत नाही, ती सेल्फ सेंटर्ड झालेली आहे. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे त्या आल्या नाही. आपल्याकडे असं डॉक्टर रॉय बसलेले आहेत, ही इज फ्रॉम दुबई, की ज्याच्यावरती आपली असणारी चर्चा नाही आहे. त्यांच्या देशामध्ये सुद्धा एक 3-3.5 वर्षापूर्वी एक निर्णय झालेला आहे आणि तो म्हणजे की आमच्या देशाची पॉप्युलेशन म्हणजे दुबई जे किंगडम आहे त्याच्यामधली असणारी पॉप्युलेशन त्यांचं आणि बाहेर ज्याला आपण म्हणतो की कामानिमित्ताने आलेली लोक जी आहेत त्यांचा रेशो आम्ही डिसाईड करतो. आणि जो काही माहिती आमच्याकडे मिळालेली आहे त्याच्याप्रमाणे 23 लाख इंडियन्स यांना माहितीशी यावं लागले. ते ट्रम्प सारखे वागत नाही आहेत. तू असं म्हणतो की आलेले आहेत, आम्हाला आहे, आम्हाला ज्यावेळेस लागतील पुन्हा मी त्यांना असं बोलू. पण आत्ताच्या फेसमध्ये आम्ही जे असणारं पोचू शकतो आणि बघू शकतो त्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे ते एवढी लोक आहेत. मी बुद्धू याच्यासाठी म्हणालो की आम्ही इतर कुठल्याच गोष्टीकडे बघायला तयार नाही होत. रिव्हर हे सगळ्यात मोठं इंटिग्रेशनचं एक साधन आहे. एक डिबेट त्याही काळी झाला होता. बाबासाहेब असं म्हणत होते की हे जे रिव्हर आहेत ही सेंट्रल गव्हर्नमेंटची मालमत्ता असली पाहिजे. पण दुर्दैवाने ते त्यावेळेस ऐकले गेलं नाही आणि रिव्हर ही मालमत्ता राज्यांची राहिली. भारताचा असणारा नकाशा आपण असं पाहिला तर ब्रह्मपुत्रा ही 7 सिस्टर्स आणि 1 ब्रदर यांना जोडणारी आहे. मी बुद्धू याच्यासाठी म्हणालो की मी गेले 11 वर्ष ब्रह्मपुत्रा ही तिबेटमधनं आपल्याकडे येते, ग्रेट बेंडवरनं, आणि आजच्या ह्याच्यामध्ये जे तिबेटचा भाग आहे ग्रेट बेंड याच्या याच्या त्या भागाचा ग्रेट बेंड असा आहे, पाणी यावं जायचं त्यावर जातं असं आहे. चायना तिथे असणारं एकंदरीत 7 ह्यूज डॅम्स बांधते आणि या ह्यूज डॅम्स मधनं मग भारतामध्ये जी ग्रेट बेंड मधून ती यांकी त्या नदीचं मूळ नाव तिचं असणारं तिथं यांकी आहे. आपण तिला ब्रह्मपुत्र म्हणतो आपल्या इथे आल्यानंतर. बांगलादेशमध्ये गेली की तिचं असणारं नाव पुन्हा त्या ठिकाणी बदलतं अशी असणारी परिस्थिती आहे. ही 7 धरणं झाली तर ब्रह्मपुत्राचं पाणी गेलं. पावसाळ्यामध्ये जेवढं पाणी येईल तेवढं येईल.
बर्फातलं वितळणारं पाणी जे आहे ती यामधलं येणार नाही, चायना डायव्हर्ट करते त्या बाजूला. हा जो भारताच्या इंटिग्रेशनचा भाग आहे, कारण शेवटी मी जे बघतोय म्हणून मी त्याच्यामधला असं मानतोय, ते 7 सिस्टर्स आणि 1 ब्रदर यांना जर पाणी मिळणार नसेल आणि तुम्ही त्यांचं पाणी वाचू शकणार नसाल तर ते म्हणतील आम्ही चायना बरोबर का जाऊ नये, काय आम्हाला जगायचं. इंटरेस्ट हा जो भाग आहे, म्हणून मी मग अशी म्हणाल की एक कायदा करायला आम्हाला 1.5 वर्ष लागत होतं. मी 17 वर्ष होतो त्याच्यात. त्याचं कारण असं होतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागत होत्या. आज असताना आपल्याला दिसते की मागच्या 4 महिन्यापूर्वी बोंबाबोंब झाली त्या ब्रह्मपुत्राच्या संदर्भात आणि नंतर एव्हरीथिंग इज डायड डाऊन. हे जे अंडर दी कार्पेट टाकण्याचा जो भाग आपला चाललेला आहे की ज्याच्यामध्ये नेशन इंटिग्रेशन जे आहे, इन्व्हॉल्व जे आहे, तो माझ्या अंदाजानं कुठंतरी असणारा एक चर्चेचा भाग, एक विषयाचा भाग झाला पाहिजे. तो कुठेच आपल्याला असणारा या ठिकाणी होताना दिसत नाही आणि तो माझ्या अंदाजानं सिरियस आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण शेवटी मी जसं म्हणाल की आता कोणी बाहेरचे येऊन राज्य करणार नाही. आता जे आहे ते कॉर्पोरेट्स फक्त एक्सप्लॉइट्स करणार. तुमची आर्थिक व्यवस्था तुमच्याकडून असणारं हिसकावून घेणार आणि ती त्यांच्या ताब्यात ठेवणार आणि त्यांना जे पाहिजे ते असणारं त्या ठिकाणी करणार. आम्ही असणारं आर्थिक दृष्टिकोनातून लुटले जाणार नाही याची असणारं आपण कुठेच या ठिकाणी असणारं चर्चा नाही. किंवा इथे असणारं मी मध्यंतरी यंगर जनरेशन ज्याला असं म्हणत 25च्या आतली असणारी जनरेशन. सर, नामदेव शास्त्रींनी भगवान म्हणून पाठिंबा दिलाय, धनंजय पाटील उभं राहणार असते म्हटलं, काय सुरू केलं ना. धर्मपीठाने धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे. हा एक सोशल इश्यू म्हणून मी असं त्या ठिकाणी पाहतोय. मुळात मला तर लोकांना निर्णय घ्यायचा असेल तर पोलिसांनी त्यांच्याकडचे जे पुरावे आहेत ते जर लोकांसमोर मांडले तरच लोक निर्णय घेऊ शकतील, नाही तर कोणीच निर्णय घेऊ शकणार नाही आहे. कारण काही ABCD माहीत नसताना निर्णय काय घेणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.